नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळामोरे चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहेत आमदार केसरीमध्ये. खूप सुंदर असं भव्य दिव्य मैदान, कारण मुंबईमध्ये पहिलंच मैदान थार गाडीचं. शेठ नमस्कार. नमस्कार. आपल्यासोबत आहेत आकाश शेठ, कारण मुंबईचे दिलदार व्यक्तिमत्व असे आपले आकाश शेठ. कारण मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न येतोय, तेव्हा तेव्हा बैल शंभू त्यांचं नाव करत असतोय, आणि आज सुद्धा ते करून दाखवले. नमस्कार शेठ. सर्वप्रथम शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज खरोखर अतिशय चांगल्या वातावरणात, खेळीमेळीच्या वातावरणात आज बोरीच्या वाडीचे इथे भव्य दिव्य असं 3 फेऱ्याचं आयोजन केलेलं आहे. अतिशय चांगलं असं आयोजन आहे. आणि आयोजनाच्या मागे जी आमची कर्जत कमिटी असेल, त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि या स्पर्धेसाठी खूप असे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशी बक्षीस ठेवली जातात, तशीच मुंबईमध्ये सुद्धा ठेवलेली आहेत. आज थार असेल, अजून 2 नंबर सेकंड अल्टो असेल काही गाडी, आणि बाईक वगैरे असे भरपूर असे बक्षीस ठेवले आहेत. खरोखर मुंबईचा हा एक अभिमान आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आज अड्डा चालू आहे. आणि याच्यापुढेही असाच अड्डा चांगला राहील. बघा, खूप सुंदर दादांनी सांगितलं. दिलदार व्यक्तिमत्व असतंय, कारण मुंबईमध्ये अशी कुठली बिनजोड नाही की दादांनी ती खेळलेली नाही आहे. 12-13 सरकार म्हणून एक त्यांची ओळख आहे. दादा आज शंभूने गटपास करून दाखवला, आणि सुंदर असं भव्य दिव्य नियोजन केलं. रायबा आणि शंभू आज इतिहास बघायला मिळेल का? खरोखर आज चांगली अशी गाडी पळाली. मी बऱ्याच जणांना फोन केले. मगाशी पण सुरेश दातीकर यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगितलं, की बऱ्याच जणांना फोन केल्यानंतर बरेचसे लोकांनी नाकारलं. पण काय आलं, माझा एक पैरा झाला होता नाशिकचा चांगला. टॉप 10मध्ये बैल पळतो. आणि तीच आणि शंभू गाडी पळणार होती. पण अलंकार भाऊंचा पण पैरासुद्धा होता. आपले कान्हा शेठ यांचा. पण तो आजारी असल्याकारणाने अलंकार भाऊंचा आणि त्यांचा पैरा थांबला. कारण का त्यांचा बैल आजारी असल्याने त्यांनी थांबवल्यानंतर मला फोन केला, "भाऊ असा-असा बैल आपल्याला पाहिजे. मला शंभू पाहिजे." एका शब्दावर मी दिला. का? त्या व्यक्तीने मला 2दा बैल दिलेला आहे. तर अशा व्यक्तींसाठी जर आपण बैल नाही दिला, तर मग आपण कुठेतरी बैलगाडी क्षेत्रातली माणसं नाही आहेत, माणुसकीवाली माणसं नाहीत. कारण का त्या व्यक्तीचा आज 1 नंबर बैल पळतो. बिनजोडला असेल, 3 फेऱ्यामध्ये असेल, आणि त्या व्यक्तीला जर त्याचा बैल घरी बांधून ठेवणं आणि आपण जाणून-बुजून हे करणं, ते मला तर शोभत नाही. मी काय केलं, तो बैल त्यांना सांगितलं, बघा ते आज किती केलं तरी ती लोकं ठीक आहेत, बैलगाडी क्षेत्रातली सर्वजण आपली आहेत. पण आपल्या हाकेला धावून येणारी माणसं ही आहेत. तर त्यांच्यासाठी मी पहिले त्यांना प्राधान्य दिलं. खूप खूप चांगलं दादाने सांगितलं. आणि दादा कुठंच असं कमी पडत नाही, कारण दिलदार व्यक्तिमत्व म्हटलं जाते. दादांचं नाव म्हणजे आकाश शेठ, एक मुंबईमध्ये असं एक नाव, टॉपचं नाव आहे. जिथे जिथे अस्तित्वाचा प्रश्न येतोय, तिथे तिथे बिनजोड खेळून दाखवत असतात. भले ती यवन जोडी असो किंवा घाटावर असो, ते नियोजन दादा करत असतात. भले हार हो या जीत हो, पण दिलदार व्यक्तिमत्व दाखवत असतात. दादा काय बोला? बघा, मुंबईचं बैलगाडी क्षेत्र हे असं आहे, की आपण सर्वजण भाऊ-भाऊ आहोत. आज बघा ना, आज या मुंबईतले एक तुमचे आमचे संबंध बैलगाडाच आहे, की तुम्ही आम्हाला ओळखता कशाने? बैलगाडा. एक बैलामुळे तर एक नंदीमुळेच ओळखता. आणि तेच संबंध आपण सर्वजण टिकवून ठेवलेले आहेत. कुठेही आज मुंबईमध्ये बघतील तुम्ही, वादविवाद कमी झालेला आहे. आणि वादाचा तर विषयच नाही. सर्व आपली संघटना असेल, चांगलं काम करते. आणि सर्वजण एकदम भावाप्रमाणे, एक मित्राप्रमाणे शर्यती करतात. आणि बघा, शर्यती झाल्यासुद्धा एकाचमध्ये जरी दुसऱ्याच्या अपोजिट बैल पळाला असेल, तरी तो पुढच्या अड्ड्यामध्ये तो बैल घेऊन शर्यती करतात. हे खरं म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि बघा, एक मैत्री खातीर शर्यती झाल्या ना, खरोखर सांगतो तुम्हाला, कुठेही काही वादविवाद होणार नाही. सगळ्या जणांना माझं एकच सांगणं आहे, की सर्वजणांनी एकत्र येऊन बैलगाडा शर्यती आपल्या टिकवल्या पाहिजे. याच्या पहिले जर 5 वर्षांनी जर आपण मागे गेलो, तर आपली परिस्थिती काय होती? बैलगाडा मालकाची परिस्थिती अशी होती, तुम्हाला सांगतो, सकाळी 6 ना 5 वाजता बैलगाडा मालकाला घरातून निघायला लागायचं, 7 वाजता शर्यत करायला लागायची. बरोबर. का? याचं मागं एकच कारण, बंदीचं कारण होतं. आणि पोलीस प्रशासन खूप त्रास द्यायचं. एवढं तुम्हाला सांगतो, त्या टायमाला लोकं कमीत कमी 2-2, 3-3 किलोमीटर पळायची. का? बंदी होती. आणि त्याच्यामुळे मग तेच तुम्ही डोक्यात घेऊन आता आपले चांगले दिवस आहेत कुठेतरी, आणि ते दिवस चांगले आहेत, तर आपण सर्वजण एकत्र मिळून, एकत्र सगळ्या गुण्यागोविंदाने बैलगाडी शर्यत कसा टिकेल याच्याकडे बघितलं पाहिजे. खूप सुंदर. आणि नेहमी तुम्ही तर दाखवतच असता. अखंड मुंबईकर तुम्हाला प्रेम देत असतात, आणि महाराष्ट्रसुद्धा प्रेम देत असतोय. कमी वेळामध्ये खूप मोठं नाव केलं, आणि एवढ्या कमी वेळामध्ये आणि कमी वयामध्ये सुद्धा एक टॉपला जाऊन तुम्ही राहिलेले आहेत. खरोखरच प्रशंसा तुमची करावी तेवढी कमीच आहे. आणि शंभूसुद्धा अस्तित्वाचा प्रश्न येतोय, तिथं गुलाल घेऊन दाखवत असतोय. टॉपमध्ये राहण्याचं माझे जे वडील आहेत, कैलासवासी मोहनशेठ राऊत, यांच्यापासून
आणि तेव्हापासूनही माझ्या दावणीला एकच नंबराची बैलं असायची. माझे वडील असतील, त्यानंतर माझे काका प्रवीण भाऊ राऊत असतील. आज त्या टाईमापासून ते आजपर्यंत माझ्या दावणीला एकच नंबर बैलं असतात. मी मैदानामध्ये आल्यानंतर प्रेक्षकांना वाटतं, की आज काहीतरी वेगळं घडणार. कारण का माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे पब्लिकचा आणि त्या माध्यमातून मी पब्लिकला आनंद देण्याचं काम करत असतो. आज जे मी मोठमोठे नंदी उतरवत असतो, ते माझ्या एक प्रेमापोटी आणि दोस्तीपोटी येत असतात. कुठेही पैशाच्या काही गोष्टी नसतात. पैशाने काही गोष्टी घडत नाही. आज बघा, आज सर्व करोडपती लोकं आहेत. आज राजकारणामध्ये बदलापूर शहरामध्ये खूप करोडपती सर्व काही लोक आहेत. पण कोणाचं नाव नाही. बदलापूरमध्ये जर मोहन राऊत नाव विचारलं तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये नाही, देशभरात कुठेही सांगतील. आकाश राऊत नाव विचारलं का, एक नंदी, हा नंदीच तुम्हाला प्रसिद्ध करतो. तुमच्याकडे किती लाख करोड रुपयाची गाडी आणली त्याला महत्त्व नाही. तुम्ही एखादा बैल 2 लाख रुपये जरी आणा तरी त्याला गाव बघायला जमतं. हा नक्कीच. नाद आहे, हा शेतकऱ्याचा नाद आहे. आणि शेतकऱ्याच्या नादापायी, आणि आपण सर्व शेतकरी आहेत. आपण काय कुठले लँडलॉर्ड आहोत, आता आपण लँडलॉर्ड आहोत, पण आपण कोणाचे खानदानी पैसेवाले काय, आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकऱ्याचा नाद आहे. आपल्या घरी प्रत्येकाच्याच बैल आहे, प्रत्येकाला नंदी आहे. त्याला माहिती आहे, आपल्या आजोबा असतील, पणजोबा असतील, सर्वजणांनी जो शेतकऱ्याचा नाद असेल, शेतकऱ्याचा जो बैल असेल आपला मुक्का प्राणी, तो सांभाळलेला, आणि त्याप्रमाणे आज आपण सर्वजण इथे सांभाळतोय ती बैल. खूप सुंदर असं पुन्हा एकदा दिलदार व्यक्तिमत्व दाखवता आणि असंच जे तुम्ही प्रोत्साहन करत असता आणि गाडा मालकांना एकत्र घेऊन चालत असता. तुमचा सत्कारसुद्धा येणाऱ्या प्रत्येक मैदानामध्ये होत असतोय. कुठेतरी एक उंचावर अशी तुम्ही झेप घेत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्ही एक उंचावरच राहणार आहेत. आज प्रेक्षक वर्गसुद्धा जमलेला आहे भरपूर. काय बोलाल त्यांच्याबद्दल? अ, हे माझ्या वडिलांच्यामुळे आम्हाला मान-सन्मान आहे. सर्व जी माझी वरिष्ठ मंडळी आहे, आज आमची रायगड ठाण्यामधील जेवढे वरिष्ठ मंडळी असतील, जे माझ्या वडिलांचे मित्र आहेत, ते मला एकदम त्यांच्या पोरासमान मला सांभाळतात. खूप मला अशी इज्जत देतात. तरुण पिढी असेल, मला खूप अशी एकदम भावासारखी सांभाळते. दादा शर्यतीला आल्यावर एकदम माझे जरी मोठे असतील, तरी मला ते मान-सन्मान देतात. कारण का बघा, ही जी आपली रायगड ठाण्यामधली जेवढी मंडळी आहे, मुलं वगैरे सगळी हौशीखोर आहेत आणि एकदम बिचारे कशाला कोणाचा लाभ-लोभ नसतो. पण एक आपल्या गावातला नंदी आणि एक आपल्या जिल्ह्यातला असेल, त्या नंदीचा त्यांना अभिमान असतो. त्यासाठी मला यावर सर्वजण प्रेम करतात आणि खरोखर माझ्यावर जेवढे प्रेम करणारे, जेवढी माझी मित्रमंडळी असतील, जेवढे माझ्यावर प्रेक्षक असतील, खरोखर त्यांचं मनापासून धन्यवाद करतो. कारण का त्यांच्या जो माझ्यावर प्रेम आहे, त्याला मी कधी तडा जाऊन देणार नाही. खूप सुंदर, उत्तम असं दादा तुम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि प्रेक्षकांचं प्रेम आणि मित्रांचं प्रेम असलं तरच शर्यत क्षेत्र आहे आणि शर्यत क्षेत्रात राहायचं म्हणजे अलंकार शेठसारखी माणसं, त्यानंतर बरेचसे मोठे मोठे लोक आणि जिथे जाल तिथं तुम्ही प्रेम मिळवत असता. दादा जाता आता अजून एक प्रश्न. आजचा जो भव्य दिव्य मैदान मुंबईमध्ये जो आहे, खूप चांगलं असं नियोजन आहे, चांगल्या अशा उत्तम अशा बक्षिसासुद्धा आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये एक अजून आपले बोपतराव शेठ जे आहेत त्यांनीसुद्धा, सोनू शेठ त्यांनीसुद्धा मैदान ठेवण्याचं एक पुकारलं गेलेलं आहे. खूप सुंदर अशी मैदान आहेत. रानसुद्धा चांगलं पळायला आहे. काय सांगाल या मैदानाबद्दल? जे म्हणजे जे कर्जत कमिटी आहे, हे इथं नेहमी 3 फेऱ्याचं आयोजन करतात. बघा, चांगलं असं आयोजन असतं त्यांचं. फक्त काय आपली ती पुढची जे अड्ड्यामध्ये जी धूळ आहे, ती खूप आहे आणि काय धुळीमध्ये प्रेक्षकांना पण लहान-लहान मुलं असतील, त्यांना त्रास होतो, बैलांना सुद्धा त्रास होतो. भरपूर अशी धूळ येते. त्यांनी पाणी वगैरे आज थोडा मारला पाहिजे होता. कारण 2 दिवसापूर्वी मी आणि माझा मित्र मिलिंद शेठ पाटील आम्ही दोघं अड्ड्याची पाहणी करायला आल्यावर, तेव्हा बऱ्याचशा अशा काही गोष्टी नव्हत्या दिसून येत. पण मी त्यांना बोललो सुद्धा होतो, बघा, तुम्ही लोकांना सांगितलेलं आहे, की आम्ही अड्डा ठेवणार आहे, आम्ही इथं थार बक्षीस आहे, सगळ्या गोष्टी. आपला अपमान नको व्हा. तुमचा अपमान तो आमचा अपमान आहे. संपूर्ण रायगड, ठाणा जेवढे असतील, तेवढा सर्वांचा अपमान आहे, मुंबईकरांचा अपमान आहे. कारण का बाहेरची लोकं त्या टायमाला काय बोलणार, "ए, अड्डा ठेवला होता आणि यांनी कॅन्सल केला." ठीक आहे, तुमच्याकडे आज काही गोष्टी अवेलेबल नसतील, पण तुम्ही अड्डा ठेवा. अड्डा ठेवल्यानंतर आपण लोकांना सांगू शकतो, की आम्हाला ही गोष्ट भेटली नाही. तुम्ही लोकांना सांगा. तुम्ही जर कॅन्सल जर करतील, तर खरोखर मुंबईचा खूप मोठा अपमान होईल. त्यांना मी सांगितल्यानंतर, मिलिंद शेट्टी सांगितल्यानंतर त्यांनी अड्डा ठेवला. अतिशय चांगला अड्डा झाला. याच्या मागचाही अड्डा आमचे मित्र सोनू शेठ बोपतराव यांनी खूप चांगला मैदान केल्यानंतर, सोनू शेठ बोपतराव यांच्या वाढदिवसानिमित्त चांगला मैदान झाला, राजा केसरी. आणि खूप असं बघा, हे आज मला सांगा, ब छोटे-छोटे बैलगाडा मालक हे सातारा, सांगलीला जाऊ शकत नाही. नाही, बरोबर. काही आर्थिक परिस्थिती आहे माणसाची असते. आज त्यांना इथं आनंद लुटता येतो. याच्यापुढं काय आहे? आता आपल्या मुंबईमध्ये जर 3 फेऱ्याचा बैलगाड्याचं मैदान होत असेल, 3 फेऱ्यामध्ये आज बरेचसे नंदी मुंबईचे जे छोटे गाडा मालक आहेत, ते गुलालात राहतात.
त्यांना खूप आनंद होतो की आज ते घाटावर जाऊ शकत नाही, पण आम्ही आमच्या मुंबईमध्ये 3 फेऱ्यामध्ये आम्ही कुठेतरी आम्ही गुलालात राहतो. गुलाल हा खूप मोठा आहे. बैलगाडी क्षेत्रात ज्या मालकाला गुलाल प्राप्त आहे, तोच मालक या बैलगाडी क्षेत्रातला बादशाह आहे. बघा खूप गुलाल असेल तरच, नाहीतर तुम्ही किती करोडाची बैल आणा, नाहीतर किती करोडाचं नाव द्या लाखोचं, काही त्याला अर्थ नाही आहे. गुलाल, गुलाल खूप महत्त्वाचा आहे. आपण एखादा बैल बघा टॉपचा नंदी असेल, तेव्हा आपण पैरा करताना आपण विचार काय करतो? अरे त्याचा गुलाल पडलाय, थांब जरा. आपण त्याच्या खालचा बैल कर, पण त्याचा गुलाल पडलाय, त्याला गुलाल घेऊ दे, मग त्याच्या बैला पळू. का? आपल्या गुलालाला खूप महत्त्व आहे. त्याच्या प्रकारे अशा काही गोष्टी आहेत. बघा खूप सुंदर. कारण जे तुम्ही प्रोत्साहन करत असता ते खूप सुंदर असं प्रोत्साहन करत असता आणि खूप चांगलं असं मार्गदर्शन देत असता. जेव्हा गरिबाचा बैलगाडा मालक वर येतोय तेव्हाच शर्यत क्षेत्र कुठेतरी दिसतोय आणि ते तुम्ही उत्तम सांगितलेलं आहे. आज शर्यत क्षेत्रामध्ये एक दुनियादारी दोस्तीमधले तुमचे मिलिंद शेठ, आपले मिलिंद शेठ म्हणजे एवन जोडीचे आज जे मालक आहेत मुंबईमध्ये, जे कुठेतरी टॉपच्या नियोजनामध्ये जाऊन बसलेले आहेत. जे बोलतात ना, एक दुनियादारीमधली एक वेगळी अशी दोस्ती आहे. काय सांगाल त्या दोस्तीबद्दल? अ, आम्ही दोस्ती नाही, आम्ही भाऊ आहे. कारण का तिघं जण आम्ही भाऊ आहेत. आमचा मोठा भाऊ असा सुरेंद्र पाटील, मिलिंद पाटील, आकाश राऊत हे सगळे आम्ही तिघं भाऊ आहेत. कारण का स्वर्गीय तात्या असतील आणि माझे वडील हे पहिल्यापासून संबंध आहेत आणि ते संबंध आम्ही मुलांनी टिकवलेले आहेत. आणि आज मला जर अभिमान असेल तर माझ्या भावाचा, की आज तो मुंबईमध्ये 1 नंबर आहे. आज एवन जोडीचं पळते सैराट भुंगा. मला खूप असा त्याचा अभिमान आहे, की माझा मित्र जर मुंबईमध्ये 1 नंबर राहिलाच पाहिजे. कारण का एवढी त्याची अफाट मेहनत आहे बैलाच्या मागे. खूप मेहनत करतो. सकाळी मी अड्ड्यामध्ये यायच्या पहिले आमच्या बैलांना दुखापत झाली भुंगाला. तर भुंगाला दुखापत झाल्यानंतर मला असं समजल्यानंतर वाईट वाटलं, की एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आमचा बैल राहायला पाहिजे होता. कुठेतरी बघा आता निसर्गाची ती एक गोष्ट आहे, ती आपण बदलू शकत नाही. जे होणार ते होणार. आज कुठेतरी गाडा तुटल्यानंतर बैलाला गट प्राप्त नाही झाला. पण ठीक आहे, तो बादशाह आणि बादशाहच राहील. याच्यापुढे तो तसाच जोमाने आणि त्याच गतीने पळेल. त्याचं कुठेही दुमत नाही आहे. आज ठीक आहे, आज हारला असेल, पण कसं आहे, जर माझं मत आहे हारू दे, काही विषय नाही. पण त्याला दुखापत नाही झाली पाहिजे कुठली. पण त्याला सध्याला कुठलंही काही लागलेलं नाही. बघा, खूप सुंदर सांगितलं. कारण दुसऱ्याच्या महादेवाच्या नंदीवर जेव्हा आपण प्रेम करतोय, तेव्हा आपण सुद्धा स्वतः एक गाडा मालक एक वरच्या लेव्हलला जातोय. खूप चांगलं असं दिलदार व्यक्तिमत्व दाखवलं. आणि दादा आज भुंगा टॉपच्या नियोजनात पळतोय. घाटावर सुद्धा त्याने जाऊन 2 वेळा फायनल प्राप्त झाला आणि खूप सुंदर असे नियोजनामध्ये पळाला. कारण लखनसुद्धा कुठेतरी कमी नाही आहे. आज टॉपचे महादेवाचे नंदी आलेले आहेत. देवांचा देव बकासूरसुद्धा आज आपल्या मैदानामध्ये हजेरी लावली आणि खूप सुंदर असा गटपाससुद्धा झाला. त्यानंतर रॉकेटसुद्धा आहे. बिंदोडचा बेताब बादशाह मथुरसुद्धा आहे आणि त्याच्यानंतर एक मागेच आपला म्हणजे शंभू 12-13 सरकार. काय सांगाल? अ, जेवढे जेवढे महाराष्ट्रभरातून जेवढे नंदी आले असतील, त्यांचं खरोखर मुंबईमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आहे, की जेवढे लांबून जेवढी लोकं आलेली आहेत, खूप आशेने आलेले आहेत. त्यांनाही सुद्धा गुलाल प्राप्त होऊ दे आणि मुंबईकरांना सुद्धा गुलाल प्राप्त होऊ दे आणि सर्वांनी एकदम आनंदाने, एकदम जल्लोषाने सगळ्यांनी जे 3 फेऱ्याचं आपलं मैदान आहे आज होईल, जे आपलं महेंद्रशेठ थोरवे आणि खूप मोठं बक्षीस आहे, ते कोणाला तरी मुंबई असू दे, नाहीतर आमचे पश्चिम महाराष्ट्रात यांनाच माणसांना लाभू दे. बघा, खूप चांगलं असं दादाने सांगितलं आणि पुन्हा जाता एक शब्द बोलून जातो, की मुंबईमध्ये दिलदार व्यक्तिमत्व आपले आकाश शेठ राऊत यांना शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतोय आणि असंच उंचावर नाव राहू दे हीच तुम्हाला शुभेच्छा करतोय. धन्यवाद. धन्यवाद. तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद. मगासपासून तुम्ही दिलदार बोलतायत. खरोखर की तुमचं प्रेम आहे आणि ते प्रेम खरोखर खूप माझ्यासाठी अमूल्य आहे आणि ते कधी मला असं नेहमी मी कुठेही जातो, तर मला खूप असे एकदम प्रेक्षक एकदम वेगळ्या नजरेने बघतात. अरे, एक माणूस खूप असा आहे, पण असा राहतो. ह्या गोष्टी सर्व माझ्यावर तुम्ही प्रेम करता. तुमच्या मनापासून धन्यवाद आणि खरोखर आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, 7 समुद्राचा पार जी बैलगाडी शर्यत गेली असेल, ती खरोखर तुमच्या माध्यमातून गेलेली आहे. YouTubeच्या माध्यमातून गेलेली आहे. याच्या पहिलेही बैलं पळत होती, पण ती कुठेही नावाजलेली नव्हती, कुठेही दिसत नव्हती. त्याचं एकच कारण आहे, त्या टायमाला सोशल मीडिया ॲक्टिव्ह नव्हती. आज सोशल मीडिया ॲक्टिव्ह असल्यानं 7 समुद्र पार बैलगाडी शर्यत गेली आणि या तुमच्या माध्यमातून सर्व घराघरात बैलगाडी शर्यत पोहोचली. बघा, खूप चांगलं असं दादाने सांगितलं. दादा अजून एक प्रश्न घेतोय जाता जर समजा बैलगाडी क्षेत्र हा 7 समुद्रापलीकडे गेलाच आहे, पण जर समजा IPL सारखा जर बैलगाडा क्षेत्र झाला,
तर अजून मजा येईल आणि महाराष्ट्राला अजून एक वेगळा असा इतिहास बघायला मिळेल. तर ते होऊ शकतं का? होऊ शकतं. काय बघा, आपले जेवढे आमदार, खासदार असतील, बघा निधीतूनच कुठलीतरी गोष्ट झाली पाहिजे. बघा प्रत्येक बैलगाडा मालक ठीक आहे, सर्वजण आपण कॅपेबल आहोत. पण आपण आमदार, खासदारला ज्या टायमाला निवडून देतो, आपण शेतकरी माणूस, तर आपल्यासाठी पण त्यांनी काहीतरी केलं पाहिजे, की कुठेतरी एक IPL सारखी आमची स्पर्धा भरवली पाहिजे आणि त्या स्पर्धेसारख्याच IPLमध्येच कसं एखादा खेळाडू प्रसिद्ध होतो, तशी आणि आमची त्याला बैलं जोडी सुद्धा आहेत. लागते. तसं आमची बैलं सुद्धा आहेत. आहेत. बरीचशी आमची जेवढी बैलं आता जेवढी नावं घेऊ तेवढी कमी आहेत. कमी. पण काय बरेचसे आणि जे म्हणजे आयडॉल असतात ना, तशी पण सुद्धा आमची बैल आहेत बरीचशी. तर त्यांच्यासाठी पण खूप मोठी लाखा-लाखाची बोली लागू शकते. बघा एखाद्या गरीबाचा जो बैल असेल त्याच्यामध्येच पळणारा, त्या गरीबाच्या बैलाला जर कोणी बोली लावली, त्याला 2 पैसे जास्त मिळाले. बघा बैल न विकता जर त्याला 2 पैसे मिळत असतील, त्याच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्या गरीबाचं त्याच्यामध्ये त्याच्या मुलीचं लग्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, ज्या पण गोष्टी असतील, आर्थिक गोष्ट असतील, त्या सोडवल्या जातील आणि खूप चांगला असा विषय होईल. IPL असेल बैलगाडी क्षेत्रामध्ये झाली पाहिजे आणि आम्ही एक राजकारणाच्या माध्यमातून सांगतो. आज माझ्या घरी 5-5 नगरसेवक आहेत. आम्ही राजकारणाच्या माध्यमातून सांगतो, की येणाऱ्या काळामध्ये 1000% आमचे जे आमदार आहेत किसन कथोरे साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आज 100% आम्ही त्यांना प्रस्ताव मांडू आणि त्यांना प्रस्ताव मांडल्यानंतर 100% ते योग्य ते निर्णय देतील. खूप खूप धन्यवाद. आणि हा IPLचा जो धन्यवाद. प्रश्न आहे तो जरूर व्हावा आणि गरीब गाडा मालक पुन्हा एकदा वर यावा आणि 7 समुद्रापलीकडे जावा हीच माझी इच्छा आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तुमचे धन्यवाद.